नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नातेवाईकांची नियुक्ती करण्याच्या विरोधातील एका प्रस्तावावरती सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम विचार करण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलंय। हा प्रस्ताव एका वरिष्ठ न्यायाधीशांनी मांडलेला असून तो संमत झाल्यास न्यायाधीशांच्या नियुक्त्या गुणवत्तेपेक्षा नातेसंबंधांवरती विचार करून घेतल्या जातात, हा समज दूर होण्यास मदत होईल। ज्यांचे पालक किंवा जवळचे नातेवाईक हे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायाधीश आहेत, अशा व्यक्तींच्या नावाची न्यायाधीश पदासाठी शिफारस करणं टाळावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमना द्यायला हवेत, असं या प्रस्तावामध्ये म्हटलंय। मात्र या प्रस्तावामुळे काही पात्र उमेदवारांवरती अन्याय होण्याची शक्यता आहे। मात्र या प्रस्तावामुळे पहिल्या पिढीतील वकिलांची न्यायाधीशपदी नियुक्ती होण्याचा मार्ग अधिक व्यापक होईल, असं एका न्यायाधीशाने मत व्यक्त केलंय। न्यायालयांमध्ये विविध समुदायातील व्यक्तींचा न्यायाधीश म्हणून समावेश होण्यासाठी हा प्रस्ताव उपयुक्त असल्याचं मतही व्यक्त होत आहे। मात्र विद्यमान किंवा माजी न्यायाधीशांचे नातेवाईक म्हणून पात्र उमेदवारांवरती न्यायाधीश बनण्यामध्ये हा प्रस्ताव अडथळा ठरू शकतो। त्यामुळे या प्रस्तावाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये विरोधी मतही व्यक्त होऊ शकतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता न्यायाधीशांचे नातेवाईक उच्च न्यायालयाचे जज होऊ शकणार नाहीत किंवा झाले तरी त्यांची फार छाननी केली जाईल, असं आता समजतंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं घेतलेला हा निर्णय किंवा विचाराधीन असलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।